नमस्कार. आज आपण माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंती बद्दल माहिती बघू. माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला असे मानतात. त्यामुळे माघ चतुर्थीला तिल चतुर्थी, कुंद चतुर्थी, गणेश चतुर्थी म्हणतात. या चतुर्थीला उमा चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी फक्त कुंद फुलांनी उमा म्हणजे पार्वतीची पूजा करतात. एरवी देवीला कुंद पुष्प वाहत नाहीत. गणपती हे 14 विद्या 64 कला यांची देवता आहे. गणेश जयंतीचा हा उत्सव माघ शुद्ध प्रतिपदेपासून माघ शुद्ध पंचमीपर्यंत चालतो. बहुतेक हा उत्सव गणपतीच्या देवळात असतो. प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत जेवणात रोज पक्वान्न करतात. चतुर्थीला उपवास करतात. दोन्ही वेळा उपवास करतात. ही विनायक चतुर्थी असल्यामुळे दोन्ही वेळा उपवास करतात. माघ चतुर्थीला तळलेल्या मोदकाचा नैवेद्य दाखवितात. पंचमीला पुरणाचे मोदक किंवा कडबू करतात. कडबू म्हणजे पुरणाचे सारण घातलेली करंजी. माघ शुद्ध चतुर्थीस वाराणसीत म्हणजेच काशीत महागणपती धुंडीराजाचा जन्म झाला. देवांच्या विनंतीवरून हा गणेश प्रकट झाला. हा गणेश जगाच्या कल्याणासाठी या दिवशी प्रकट झाला. म्हणून यास कुठल्याही पाळण्यात घालण्याचे सोपस्कर करीत नाहीत. उत्सवाच्या दिवसात अथर्वशीर्ष, ब्रह्मस्पती सूक्ताची आवर्तने व दशांश हवन करतात. या दिवशी उपवास करून मध्यान्ह गणेशाची षोडशोपचार पूजा करून गणेश जन्म साजरा करतात. देवनागरी लिपीचा निर्माता श्री गणेश आहे. श्री गणेश उपासना दुःखाचे निवारण करणारी, आनंद व समाधान देणारी देवता आहे. विशेष करून ज्या घराण्यात सातत्याने प्रत्येक पिढीत मतिमंद संतती जन्मास येते, त्या घरातील कर्त्या स्त्री पुरुषाने विनायक चतुर्थीचे व्रत किमान 21 वर्ष करावे व दर मागी विनायक चतुर्थीला गणेश जन्माचा उत्सव करावा. अशा प्रकारे आज आपण माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंती बद्दल थोडक्यात माहिती बघितली. व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.